होते ते निर्दोष. त्यांना या स्कॅम बद्दल वेळीच माहिती मिळाली होती. तेव्हा जर त्यांनी काहीतरी केलं असतं ना तर माझी आई आपल्यात असती. तिच्यापर्यंत हे भेसळ असलेलं औषध कधी पोहोचलंच नसतं. अनेक निष्पाप लोकांचा ना जीव वाचला असता बॉस. आणि परिस्थिती त्यांच्या हातात होती. MNN तेव्हाही मोठं चॅनल होतं. चॅनलच्या माध्यमातून त्यांनी फक्त त्यांचे कर्तव्य केलं असतं ना, पण त्यांनी पळपुटेपणा केला, माघार घेणं स्वीकारलं. तेव्हाच एक सुजाण नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची कर्तव्य केली असती ना, तर परिस्थिती आज वेगळी असती बॉस. पण त्याची किंमत त्यांच्या कुटुंबाला मोजावी लागली असती. पण त्यांच्या हातात सगळं असताना त्यांनी काहीच नाही केलं. याचा राग येत नाही तुला? नाही येते मला राग त्यांचा. बरोबर आहे तुझं. जर त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले असते ना, तर कदाचित माझ्या आईच्या आयुष्यात कमी अडचणी आल्या असत्या. JPC मधनं जे औषध सर्क्युलेट झालं ते नसतं झालं, पण त्यांच्या कुटुंबाला धमक्या येत होत्या. की तर त्यावेळेला त्या माणसाच्या समोर फक्त 2 पर्याय होते. पहिला पर्याय त्यांच्या चॅनलला वाचवणं आणि कुटुंबाला सांभाळणं, आणि दुसरा पर्याय होता की जे काही चाललंय ना हे सगळं सोडून एक असा मार्ग निवडायचा ज्याचा काय शेवट असेल याची कल्पना कोणालाच नाहीये. आपण असा निर्णय घेऊ शकतो कारण आपण ट्रेन्ड ऑफिसर्स आहोत. गुन्हेगारांना पकडून सामान्य माणसांचा जीव वाचवणं हे आपलं काम आहे, ते आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यांचं पहिलं कर्तव्य त्यांच्या कुटुंबाला सांभाळणं होतं, आणि मग त्यांनी जर ते केलं तर काय चुकलंय त्यांचं? त्यांच्या एका निर्णयाचे परिणाम माझ्या आईला भोगावे लागले. त्यांना जर तेव्हा माहीत असतं ना तुझ्याबद्दल, तुझ्या आईबद्दल, तर त्या माणसाने 100% तुमच्यासाठी काहीतरी केलं असतं. ते दोषी नाहीयेत, ते पण आपल्यासारखे समोरच्या षडयंत्राला बळी पडले, विक्टिम आहेत ते. केदार, तुला एक गोष्ट सांगू? त्यांच्या जागी जर दुसरा कुठला तरी माणूस असता ना, तर तो आतापर्यंत हे सगळं मागे सोडून कधीच पुढे निघून गेला असता. पण त्यांना आजही या गोष्टीचा किती त्रास होतो हे तू बघितलंयस आता. आपली चूक नसताना त्यांना या सगळ्या गोष्टींचा केवढा पश्चाताप होतोय. आणि ह्याच्यावरनं एकच गोष्ट सिद्ध होते की ते माणूस म्हणून खूप चांगले, खूप संवेदनशील. त्यांची चूक नसताना त्यांना घडलेल्या गोष्टींचा किती त्रास होतोय. मग अशा वेळेला आपण त्यांच्या सोबत असायला हवं.